जय शिवराय, जय भीम, जय लोची। महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या काही आमदारांना त्यांनी महामंडळांचं वाटप केलं। त्यातले अतिशाने संजय शिरसाट, आनंदराव अडसूळ, काल ते भरत गोगवले ह्या लोकांना त्यांनी महामंडळ वाटले। पण आजच्या मीडियामध्ये असं आलं की 104 महामंडळामधले 60 महामंडळ हे बरखास्तीच्या वाटेला आलेले आहेत आणि यांनी महामंडळ दिलीत। ठीक आहे, आता त्यांना कसं लालन चालन करायचं का, आता इलेक्शन जवळ आहे, इलेक्शनच्या माध्यमावर त्यांना ही महामंडळ दिली। अहो तुम्हाला द्यायचीच होती तर तुम्ही जेव्हा तुमचं सरकार आलं तुम्ही त्याच वेळी दिली, पण तुम्ही तेव्हा दिली नाही, त्यांना तुम्ही हेलपट करायला लावलं आणि शेवटी आता वेळ आली की तुम्हाला द्यावं लागतं म्हणून तुम्ही देत आहे। आणि काय दिलं तुम्ही, कुठली महामंडळ दिली हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्यांनाही ते फार बरं वाटलं। आणि राज्यमंत्री कॅबिनेट मंत्रीपद त्यांना तुम्ही आत्ता 1-2 महिन्यासाठी 2 महिन्यात असं काय तीर मारणार आहेत हो, हे काय तीर मारणार आहेत? 2 महिन्यामध्ये त्यांना त्यांचं खातं समजायलाच त्यांना 15 दिवस जातील, 15 दिवस ते ऑफिसला बसतील आणि महिन्याभरात असं काय ते महाराष्ट्रासाठी काय मोठं योगदान देणार आहे? तेव्हा तुम्ही फसवाफसवी चालू केली। तुम्ही आता एकीकडं माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली, एवढे लोक आमच्याजवळ आहेत, एवढ्या महिला आमच्यापुढे, एवढ्या बहिणी आमच्याजवळ आहेत। आता तुम्ही काय केलं? खाद्यतेल 102 125 रुपये केलं, खोबरं तुम्ही 140 190 केलं। म्हणजे तुम्ही एकीकडनं खायला घालताय आणि दुसरीकडं त्या हाताने दुसऱ्याकडून काढून घेताय। एवढी वेगळी नाही राहिलेली ही माझी मतदार राजा हा शाना झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला योग्य जागा येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला ही माझी गोरगरिबी जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री येणार, महाविकास आघाडीचंच सरकार आहे, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।